बावळकर आणि त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना धन्यवाद देतो की आपला सण हा एकट्याचा असत नाही. आपले भाऊबंद आजूबाजूचे सहकार त्यांचाही सण व्यवस्थित जावा याची नोंद संदीपने घेतली आणि त्यामुळं हा प्रचंड असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी संदीप त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो की ही भूमिका तुम्ही स्वीकारली. हा सगळा भाग बदलतोय. मला आठवतं आहे या भागामध्ये मी पूर्वी अनेकदा आलो आणि त्यावेळेला इथं काय होतं, इथं फक्त शेती होती आणि बसून घ्या शेती होती. मी या भागामध्ये कधी कधी आलो आणि त्यावेळेला इथं शिवारात कधी ऊस, कधी ज्वारी, कधी अन्य पिकं या ठिकाणी घेतलेली मी पाहिली होती. एक गोष्ट माझ्या लक्षात कायमची राहणार आहे की मी मुख्यमंत्री असताना देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरसिंहराव होते त्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये चर्चा झाली की एका वर्षाच्या आत आपल्याला राष्ट्रीय खेळाचे सामने एका राज्यात आयोजित करायचे. सामने आयोजित करणं म्हणजे आपण कबड्डी किंवा खो खो असे नसतात. त्याला स्टेडियम लागतात, त्याला सुविधा लागते, निवासाची व्यवस्था करावी लागते. काही हजार खेळाडू देशाच्या कानाकोपऱ्यात येत असतात आणि सगळी व्यवस्था फक्त एका वर्षाच्या आत करायची ही गोष्ट सोपी नव्हती. प्रधानमंत्र्यांनी विचारलं कोण करायची जबाबदारी घ्यायला तयार आहे. कुणी बोललं नाही. मी हात वरती आणि मी सांगितलं की ही जबाबदारी महाराष्ट्र घेईल आणि महाराष्ट्र घेईल ही सूचना केल्याच्या नंतर ती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये स्वीकारली गेली आणि सरळ दिल्लीवरनं विचारलं. अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कुठे जमीन मिळेल याची माहिती घेतली आणि त्याची माहिती घेतल्यानंतर याच भागात प्रमुख लोकांनी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि अक्षरशः 15 दिवसात आम्ही कामाची सुरुवात. आणि मला आठवतं की एका वर्षाच्या हजारो खेळाडू देशाच्या कानाकोपऱ्यातनं येणार, त्यांचा महाराष्ट्रात सन्मान होईल याची काळजी घेणं प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनं हे आव्हान आपल्याला स्वीकारायचं. मला सांगायला आनंद होतो की इथं आल्यानंतर इथल्या स्थानिक जनतेने, शेतकऱ्यांनी तुम्हाला हवी तेवढी जमीन इथं घ्या हे सांगितलं. ती जमीन मिळाली, चांगल्या आर्किटेक्टची मदत घेतली आणि स्टेडियमचं बांधकाम
या ठिकाणी सुरू झालं आणि अतिशय चौदा दिवस हे स्टेडियम झालं, छोटं स्टेडियम झालं, स्विमिंग पूल, निवासाची व्यवस्था, अन्य व्यवस्था झाली आणि आपण देशाचा प्रधानमंत्री नरसिंहरावना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना दाखवलं की एका वर्षाच्या आत काही हजार खेळाडूंची व्यवस्था करण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या जनतेत आणि ते या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये करून दाखवलेलं होतं. आणि त्यामुळं या भागाचं नाव देश पातळीवर नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं. अनेक खेळाडू त्यांनी खेळाची चमक इथं दाखवली, ज्याची नोंद भारताच्या बाहेर खेळाच्याबद्दल आस्था असलेल्या लोकांनी केली. हा इतिहास आपण करू शकलो आणि त्याचं महत्त्वाचं कारण की या भागाचे मग बाजोळकर असतील, चौधरी असतील, मुलकुटे असतील, आणखी कोणी असतील, या सगळ्यांनी हातभार लावला आणि त्यामुळेच हा इतिहास आपण आज या ठिकाणी करू शकलो. आज एका वेगळ्या स्थितीचं आपण जात आहोत. मराठवाड्याचे जिल्हे संकटात आहेत. अतिवृष्टीने घरदारं गेली, भिंती पडल्यात, मुलांच्या शिक्षणाची स्थिती गंभीर झाली. हे संकट पहिल्यांदा आलं नाही. या भागामध्ये भूकंपाचं संकट एकदा आलं होतं आणि त्या काळामध्ये 80,000 घरं ही पडली, 8,000 लोक मृत्युमुखी पडले होते. हे भूकंपाचं संकट किल्लारीला उमरगाला असेल, लातूरला असेल, बीडला असेल, त्यावेळेच्या उस्मानाबादला असेल, हे मोठं संकट होतं. आपल्या सगळ्यांची परीक्षा करणारे होते. पण एका दिवशीला आपण त्या संकटाला सामोरं केलं आणि त्या ठिकाणी एका वर्षाच्या आत 80,000 घरं बांधण्याच्या संबंधीचा विक्रम आपण लोकांनी केला आणि भूकंपाचं लोकांची सुटका केली. हे घडू शकतं लोक एकत्र असले तर. आणि आज या ठिकाणी ही एकी भले भागामध्ये संकट अतिवृष्टी असेल, पण ही एकी करून पुन्हा एकदा या संकटग्रस्त माणसाला दिलासा द्यायचा ही भूमिका संदीप बाजोळकर त्यांच्या मित्रांनी आपल्या शिरावर घेतली. तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ द्यायची तयारी दाखवली आणि त्याच्यासाठी आज उद्याची तुमची दिवाळी गोड जावी या हेतूनच हा प्रचंड सोहळा आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्याला मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन होतं. आणि याच्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दिवाळीचा गोळा हा ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, चाखायला मिळेल याची खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, कुणीही उठायचं नाहीये, सगळ्यांनी जाग्यावर बसा. यानंतर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.